ओके. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आणि मागच्या वेळेला आपण जेव्हा भेटलो होतो, तेव्हा आपण आपल्या 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ह्या स्पेशल जीवशास्त्रावर आधारित पुस्तकातला शेवटून दुसरा धडा सुरू केला होता. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आलोय आणि आज ह्या धड्याचा शेवट होईल. खूप मस्त धडा आहे हा. 10वीच्या दृष्टिकोनातनं विचारपूर्वक टाकलाय तुमच्या सिलेबसमध्ये. का टाकला असेल? जरा विचार करा. धड्याचं नाव आहे सामाजिक आरोग्य. आपण एक सामाजिक प्राणी आहोत. म्हणजे आपल्याला ऑलरेडी हे माहिती आहे, की आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोकं असतात. आपण त्यांच्याबरोबर उठतो, बसतो. आपलं सगळं आयुष्यच लोकांबरोबर असतं. एकटं-एकटं एका खोलीमध्ये एकसारखं आपण बसून आजारी पडू. आपल्याला अशा पद्धतीचं आयुष्य जमत नाही आणि आपण असं वागत नाही. माणूस हा सोशल प्राणी आहे. आणि मग ह्याचाच विचार केला आपण तर ह्या सामाजिक आरोग्यामध्ये अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. आपलं इतरांबरोबरचं आणि इतरांचं आपल्याबरोबरचं जे रिलेशन असतं, जे आपण लोकांबरोबर मेंटेन करतो आणि ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर परिणाम होतो आणि आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यावर परिणाम होतो, हे सगळं मिळून आपलं सामाजिक आरोग्य निर्माण होतं. मग त्याच्यामध्ये आपला रोल काय आहे? आता आपण 10वीत आहोत. आत्ता तर अजून आपण अगदी अजून कोशामध्ये आहोत. आत्ता जसे-जसे आपण आणखी थोडेसे मोठे होऊ, 11वी-12वीत जाऊ, आपण कॉलेजला जाऊ. कॉलेजमधलं आयुष्य आणखीन थोडं वेगळं असतं. तिथे वेगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती असतात. लोकं आपल्याला मोठे झालेत असं समजायला लागतात. आपल्याला वाटो अगर न वाटो आपण मोठे झालेलो असतो. बायोलॉजिकली पण आपल्या शरीरामध्ये खूप सारे बदल होतात. सोशली पण आपल्या अपेक्षा लोकांकडच्या आणि लोकांच्या आपल्याकडच्या बदलतात. आणि मग ह्या सगळ्याचा एक एकत्रित ताण आपल्या आयुष्यावरती येतो. आणि अभ्यासाचं प्रेशर असेल किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींचं पीअर प्रेशर असेल किंवा स्वतःला सिद्ध करून दाखवताना येणाऱ्या धडपडी असतील. ह्याच्याबरोबर आपल्या शरीरामध्ये खूप भयंकर उलथापालथ सुरू असते. त्या सगळ्याचं प्रेशर एकत्रित येऊन आपण अनेक गोष्टी अशा करतो, त्याचा कधी-कधी आपल्याला त्रास होतो. डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, अँक्झायटी असेल, असे सगळे त्रास आणि स्पेशली आजकालच्या यंग जनरेशनला, तुमच्यासारख्या तरुण पिढीतल्या मुलांना ह्याचा त्रास जास्त होतो, असं म्हणतात. कारण की तुमच्या हातामध्ये तुमचा मित्र आणि तुमचा शत्रू मोबाईल सतत असतो. तर एक सोशल प्रेशर, ते पण सोशल मीडियाचं प्रेशर, हे एक वेगळंच प्रेशर तुमच्या आयुष्यामध्ये. मग ह्या सगळ्याला तुम्ही टॅकल कसं कराल? ह्याच्याबद्दलचं तुमचं सामाजिक आरोग्य मेंटेन करण्याकरता आणि तुमच्यामुळे इतरांचं सामाजिक आरोग्य, आपल्या समाजाचं एकत्रित आरोग्य मेंटेन करण्याकरता काय करायला पाहिजे? ह्या सगळ्याचा विचार आपण मागच्या वेळेला सुरू केला होता. आपण या धड्याचा पहिला टप्पा मागच्या वेळेला ऑलरेडी बोललो होतो, की सामाजिक आरोग्यामध्ये नक्की काय-काय येतं? 2 मिनिटं मी आधी पुस्तक दाखवते तुम्हाला. आपण हा चार्ट केला होता, की आपल्या आजूबाजूला असलेल्या 3 प्रकारच्या लोकांचा आपणच आपलं वर्गवारी करायची. खूप बोलणारे, कामापुरतं बोलणारे, अजिबात न बोलणारे. आपल्याच घरामध्ये अशी लोकं असतात. आमच्या घरामध्ये सगळ्यांशी भरपूर बोलणारे 4 पैकी 2 लोकं आहेत. त्यात मी एक आहे. हे तुम्हाला कळलंच असेल. कामापुरतं बोलणारी एक व्यक्ती आहे. म्हणजे झाली 3 माणसं. अजिबात न बोलणारी एक व्यक्ती आहे. तर आपल्याच घरामध्ये तुम्ही विचार करा, की आपले आई-बाबा, आजी-आजोबा, दादा-ताई, शेजार-पाजारचे जे आपले लोकं असतात, ह्यांच्यामध्ये पण तुमच्या निरीक्षणातून तुम्हाला समजेल, की कोण कसे आहेत. बरोबर? आणि मग त्यांचं इतरांशी वागणं कसं असतं आणि इतरांचं त्यांच्याशी वागणं कसं असतं. सामाजिक आरोग्यामध्ये या सोशल हेल्थ टॉपिकमध्ये आपण ह्या अनेक घटकांचा अभ्यास केला होता. किती आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ह्या 15 घटकांचा आपल्या सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो. आता आपण सामाजिक आरोग्य आपल्या पी-पी-टीमधनं पण जरा समजून घेऊया. काय मस्त चित्र आहे बघा. कॉलेजमधले मुलं-मुली आहेत, एकत्र गप्पा मारतायत, काहीतरी जोक झालाय, हसतायत. सामाजिक आरोग्य. आपण अनेक लोकांना भेटतो, बोलतो, त्यांच्याबरोबर असतो. त्यांच्या सोबत असताना आपण कसे असतो आणि आपल्यामुळे ते काय करतात. ही 15 घटक आपण मागच्या वेळेला बोललो. आपलं शिक्षण, इतरांचं शिक्षण, त्यांचं आणि आपलं बोलणं, ह्या सगळ्यांचा एकत्रित एकत्रित परिणाम कसा होईल? राजकीय वातावरण असेल, परिवहनाच्या सुविधा असतील, आपल्या दैनंदिन आयुष्यावरती, आपल्या आणि समाजातल्या परस्पर संबंधांवरती ह्या सगळ्या घटकांचा कसा-कसा परिणाम होतो, हे आपण मागच्या वेळेला डिटेलमध्ये बोललो. आता सामाजिक आरोग्याला त्रास देणारे घटक कोणते? सगळ्यात पहिला घटक आहे मानसिक ताण. पहिलंच चित्र बघा, ती एक मुलगी आहे. चित्रात बघूनच ती दिसते, की ती शांत बसली. टेन्शनमध्ये दिसते. मानसिक ताण म्हणजे मेंटल स्ट्रेस. अनेक गोष्टींमुळे माणसाला हा मेंटल स्ट्रेस येतो. आता जर आपण आपल्या घरामध्ये बघूया. मला अंदाज आहे, की
काही घरांमध्ये परिस्थिती वेगळी असेल आणि चांगली गोष्ट आहे. पण एक जनरल तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या आजी-आजोबांच्या पिढीतल्या लोकांच्या अशा कुठल्याही गोष्टीला याला कोरिलेट करून बघू शकता. बघा, घरामधले सगळे जे पुरुष असतात, ते घराबाहेर पडून बाहेरची कामं करतात. अर्थात बाहेर जायचं, नोकरी करायची, पैसे कमवायचे, घर चालवायचं ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. ते घराबाहेर पडतात आणि ते घरात येतात. त्यावेळेला घरामध्ये दिवसभरामध्ये खूप गोष्टी घडलेल्या असतात. घरामध्ये खूप कामं असतात, जी झालेली असतात. पण ती कधी-कधी दिसत नाहीत किंवा ती केली आहेत ह्याची किंमत नाही असं दिसतं. असं चित्र येतं समोर. मग जी व्यक्ती 24 तास घरात राहून घराची काळजी घेते आणि जी व्यक्ती घरात आहे म्हणून बाकी सगळे बाहेर पडतायत, त्या व्यक्तीला घरामध्ये किती मान मिळतो? ह्याच्यामध्ये तुमची आई असेल, आजी असेल, काकू असेल, मावशी असेल, ताई असेल, कोणीही असेल. भारतीय कुटुंबांमध्ये मोस्टली घरात राहून घर सांभाळण्याची जबाबदारी स्त्रियांची आहे. त्या मुलांचा सांभाळ करतात, घरातली सगळी कामं करतात आणि ह्या कामासाठी त्यांना कुठलेही एक्स्ट्रा पैसे मिळत नाहीत. हा सॅलरीड जॉब नाहीये. हे घर आहे म्हणून तुम्ही केलं पाहिजे. अशा पद्धतीने ते स्वतःहून ते करतात किंवा त्यांच्यावर ते थोपवलं जातं. काहीही तुम्ही म्हणा. सगळ्यांनाच काही घरात राहून घरातली कामं करायची इच्छा नसते, आवड नसते. काहींना बाहेर जाऊन पण नव्या गोष्टी करून बघण्याची आवड असते, इच्छा असते. पण ते करणं प्रत्येक वेळेला शक्य नसतं. अशा पद्धतीने तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, पण तुम्हाला करता येत नाही किंवा तुम्ही काहीतरी केलंय आणि त्याची तुम्हाला कोणी किंमतच देत नाही. असा सारखा अनुभव एखाद्या व्यक्तीला जर आला, तर त्याला तो मानसिक ताण येतो. दुसरं उदाहरण घेऊया. आपण ऑफिसमध्ये काम करतो. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत खूप काम करतोय. इमॅजिन करा तुम्ही कॉलेजमध्ये गेलाय, तुम्हाला चांगले मार्क मिळाले, तुम्ही चांगला जॉब तुम्हाला मिळाला. पण तुम्ही आता ऑफिसमध्ये आहात. तुम्ही जॉबला गेलात, सकाळी उठून सगळं आवरून-बिवरून ऑफिसला गेलात. दिवसभर खूप मनापासून काम केलत. मान मोडेपर्यंत काम केलंत आणि तुम्हाला त्या कामाचं कोणीही कौतुक करत नाही. उलट त्याच्यावर चुका काढून नावं ठेवतायत. एकदा बघाल, दोनदा बघाल, तीनदा बघाल, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष तुम्ही त्याच वातावरणामध्ये राहिलात, तर तुमच्या स्वतःच्या मनावरती किती परिणाम होईल त्या गोष्टीचा, की मी करतोय पण कुणाला दिसतच नाहीये. मी करतोय त्याची काही किंमतच नाही, माझीच काही किंमत नाही. हा असा मानसिक ताण आपल्यापैकी खूप लोकांना नकळतपणे येतो. ह्याचं सगळ्यात मोठं दुःख असं आहे, की हा ताण व्यक्तही करता येत नाही. व्यक्त केला तरी कोणापर्यंत तो पोहोचतो वगैरे पोहोचत नाही त्याचं काही सोल्युशनच निघत नाही. ते आहे तसं आहे. घरामधली आई, आजी, काकू, मामी, ताई ह्या सगळ्या कोणीच घर सोडून निघून जाऊ शकत नाही. मला कोणी किंमत देत नाही, मी चालले तुम्ही तुमचं बघा, असं म्हणून जाऊ शकत नाहीत. खूप कमी स्त्री असतात जे असे करतात. असं केल्यावर त्यांना वेगळे मानसिक ताण येतात. कारण की त्यांना काय घर सोडायचंच होतं, त्यांना काय करायचंच नव्हतं. असे शेरे त्यांच्यावरती येतात. म्हणजे तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या इच्छेसाठी काहीतरी केलं, तरीही तुम्हाला प्रॉब्लेम आहे. नाही करू शकलं तरीही तुम्हाला प्रॉब्लेम. तुम्ही जिथे काम करता, तुम्ही ज्या घरामध्ये असता, तुम्ही ज्या वातावरणामध्ये असता, तिथेही तुम्हाला मानसिक ताण देणारे अनेक सामाजिक, आर्थिक प्रॉब्लेम्स असतात. खूप काम करतोय आपण. दिवसभर ऑफिसमध्ये जाऊन जॉब करतोय, पण सॅलरी हवी तशी मिळत नाही आपल्याला. या आर्थिक तणाचं काय करणार तुम्ही? तुमच्यावरती जर घर चालत असेल, तर तुम्हाला खूप पैसे कमवायचे तुम्हाला माहिती आहे, पण कमवताच येत नाहीत. दिवसभर काम करून, कष्ट करून, 4 ठिकाणी जॉब करून पण हवे तेवढे पैसे मिळत नाहीयेत म्हणजे हा आर्थिक ताण आहे. ह्याचा मानसिक ताणावरती परिणाम होतोच. बरोबर? तर मानसिक ताण निर्माण होण्याकरता अनेक घटक जबाबदार असतात. लैंगिक असमानता हा हा फार आजकाल मोठा विषय नाही आपल्या समाजामध्ये. यात खूप बदल झालेत. पण तरी जसं मी तुम्हाला म्हटलं, की ही कामं बायकांची, ही कामं पुरुषांची. हा एक अस्पष्ट फरक अजूनही आपल्या समाजामध्ये आहे. असं नाही, की आता मुलींना शाळेत जाऊ देत नाहीत, शिकवत नाहीत. हे सगळं करतात. पण तरी पण जबाबदाऱ्या घेण्याची वेळ जेव्हा येते आणि स्वातंत्र्याने निवडी करण्याची वेळ जेव्हा येते, त्याच्यामध्ये खूपदा याच्यामध्ये असमानता दिसते. सामाजिक दबाव हे तुम्हाला करायलाच पाहिजे. तुम्हाला मान्य करावंच लागेल. आई-वडिलांचं प्रेशर, कुटुंबाचं प्रेशर. लग्न करायचं, लग्न केलंच पाहिजे आणि ह्याच्या एक्झॅक्टली उलटं आम्हाला लग्न करायचंच नाही. आम्ही असेच फिरू. असा विचार करणारे जे लोकं असतात, त्यांना वेगळंच स्ट्रेस असतं. कारण की त्यांना साध्य काय करायचं हेच माहीत नसतं. म्हणजे ताण घ्यायचा नाहीये म्हणून ते वेगळा ताण घेतात आणि ह्याच्यामुळे शेवटी व्हायचं तेच होतं. आपण ज्या स्ट्रेसमधनं बाहेर पडायचा प्रयत्न करतो, तो स्ट्रेस स्वतःच येऊन आपल्याला पकडतो. हा असा मानसिक ताण आपल्या आरोग्यावरती नकारात्मक परिणाम 100% करतो. दुसरं आहे व्यसन. आता ते चित्रातच बघा ना, काय मस्त मुलं-मुलींची पार्टी चाललेली आहे. तिथे दारू आहे, सिगारेट आहे, आणखीन काय ड्रग्स-बिग्स असतील तर असतील. आणि स्पेशली हे कॉलेजच्या वयामध्ये फार जास्त असतं.
तू एक कश मारून बघ, एक एक पेग घेऊन बघ. अशा चर्चा फार सुरू असतात. तू हे ट्राय केलंय का? तू ते ट्राय केलंय का? हे ते वय असतं. त्या वयामध्ये माणसाला सगळ्याच गोष्टी करून बघायची फार उर्मी असते. काय मला करून बघायचंय. तो हिरो असा करतो, सिगारेट ओढतो, बाईकवर जातो, दारू पितो, डान्स करतो, मारामाऱ्या करतो, सगळं काही करू शकतो. तो सुपर ह्युमन वाटतो आणि तो जसं करतो तसं आपण करण्याचा प्रयत्न करतो. पण चित्रपटात दाखवतात ते सगळं खरं नसतं. ते खोटं आयुष्य आहे जे आपण आपल्या आयुष्यात खरं जगण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून देतो. सिगारेटी फुंकल्याने कोणी हिरो होतं का? आणि दारूच्या बाटल्या रिचवल्याने काय कोणी म्हणजे काय साध्य होतं? त्याच्यावरती त्याचा परिणाम दाखवणारे खरे-खरे पिक्चर आहेत. तुम्ही बघितलं असेल ते. ॲनिमल, कबीर सिंग हे अतिशय या बाबतीमध्ये काय बरं म्हणतो आपण कुप्रसिद्ध चित्रपट आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, काय मॅड सारखा वागतोय, कबीर सिंग आहे का तो? म्हणजे ते मॅड पण तो डॉक्टर असतो तरी पण तो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकतो आणि खूप वाईट परिस्थितीमध्ये येतो, की त्यालाच डॉक्टरची गरज पडते. मग असं व्यसन काय उपयोगाचं? आणि हे खूपदा आपल्या आजूबाजूला असलेल्या समवयस्कांच्या दबावामुळे त्याला पियर प्रेशर म्हणतात. म्हणजे आता तुम्ही समजा कॉलेजमध्ये गेलात. तुमचा मित्र-मित्रांचा ग्रुप आहे. सगळे गेले आपण चला रे आपण ट्रेकिंगला जाऊ. ट्रेकिंगला जायला कोणाचे आई-वडील नाही म्हणतील. म्हणतील जा चांगली गोष्ट आहे. किल्ले-बिल्ल्यांवर जा, फिरायला जा. तिथे असतात नमुने. चल आपण एक घेऊन बघूया. मी बाटली आणली आपण पिऊन बघूया. आणि ह्या दबावाला बळी पडून जी चांगली मुलं असतात ती सुद्धा खूपदा त्याला नाही म्हटलं तर काय होईल? माझी मैत्री तुटेल का? मला ते ग्रुपमध्ये घेतील का? त्या अशा प्रकारच्या चिंतनमुळे ना, भल्या-भल्यांना ते मार्ग माहितीचे होतात. आवडतात असं नाही, माहितीचे होतात आणि एकदा तुम्ही त्या मार्गावर चालायला लागलात, सगळ्यांबरोबर लागलात, की मग परत मागे फिरणं सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही. म्हणून अरे, दुनिया गई भाड में, मेरे को मेरा रास्ता निकालना है, मेरे को पता है किधर जाना है. सगळ्यांबरोबर तुम्ही गेलात आणि तुम्हाला दिसलं, की हे बरोबर नाही चाललंय. प्रत्येक गोष्टीत भांडून, युद्ध करून परत यायची गरज नसते. हळू दुरावा निर्माण करून आपणच त्यांच्यापासून वेगळं व्हायला पाहिजे. व्यसनाधीन करणारे मित्र हे कधीही खरे मित्र असू शकत नाहीत. ते स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारतायत. ते तुमचं काय भलं करतील. तर अशा पद्धतीने व्यसन आणि त्याच्यामुळे होणारे त्रास हे आपल्या सामाजिक आरोग्याला त्रास देतात. जर असं इमॅजिन करून बघा एक गोष्ट, तुम्ही नुसतीच एक सिगारेट फुंकून स्वतःच्या घरी परत जाताय. तुम्हाला समजतंय का किती मोठा स्ट्रेस असेल तो? तुम्ही हे असं काहीही करणार नाही मला मला पूर्ण खात्री आहे. पण एक इमॅजिन करा ह्या मुलांच्या बाबतीमध्ये हे चित्रामध्ये जे दिसतायत, तुम्हाला पण दिसतात, मला पण दिसतात. ही मुलं जेव्हा त्यांच्या घरी जातील, त्यांच्या आई-वडिलांना कळणार नाही का हे दारू पिऊन आलेत, का सिगारेटी फुंकून आलेत, का आणखीन काय करून आलेत. मग त्यांच्या घरामध्ये काय होईल? आपण आपल्या घरी आपल्या आई-बाबांबरोबर जेव्हा राहतो, त्यांना आपली काळजी असते म्हणून तर आपल्याला प्रश्न विचारतात. आपण कॉलेजमध्ये गेलो म्हणजे काय आपल्याला शिंग फुटत नाहीत. आपल्या आई-वडिलांसाठी आपण अजूनही लहानच आहोत. आपण हळू गोष्टी शिकतोय, समाजातल्या अनेक गोष्टींना अचानक बघतोय. म्हणून सगळंच केलं पाहिजे असं नाहीये. आणि ते आपल्याला रागवतात, बोलतात, कधी-कधी मारतात. कारण की मुलं तसं काम करून आलेली असतात. बरोबर? आणि व्यसनांच्या नादी लागून भल्या-भल्यांची आयुष्य बरबाद झालेली आई-वडिलांनी बघितलेली असतात. म्हणून ते त्या मुलांना थांबवत असतात. तर ह्या वयामध्ये म्हणजे कॉलेजच्या वयामध्ये, तुमच्या 9वी-10वीच्या पण वयामध्ये आई-वडील जे म्हणतात त्याला विपरीतच मी करणार. असा एक हट्ट असतोच. काय ह्यांना काय समजते? ह्यांच्या पिढीने काय केलंय? आम्हाला बघा किती टेन्शन आहे. मग तुम्ही घेता कशाला टेन्शन? स्वतःचं टेन्शन स्वतः सोडवा. बरोबर? म्हणजे असा आपण त्याच्यातनं स्वतःचा विचार करणं गरजेचं असतं. तिसरं आहे जुनाट आजार. बघा, असे काही आजार असतात जे माणसाला लहानपणापासून आहेत किंवा खूप वर्षापासून आहेत. जसं की आता समजा की एखाद्या व्यक्तीला पाठीच्या मणक्याचा त्रास आहे. त्याला खूप गोष्टी करायची इच्छा आहे. फिरायची इच्छा आहे, प्रवास करायची इच्छा आहे, ट्रेकिंग करायची, गडावर जायची, पोहायची, भरपूर लांब-लांब ठिकाणी जाऊन खूप वेगवेगळे अनुभव घ्यायची इच्छा आहे. पण त्यापैकी कुठलीच गोष्ट करता येत नाही. काय तो माणूस सुखी राहील? स्वतःच्या घरामध्ये पण कटकट, किरकिर करतच राहील. बरोबर की नाही? शिवाय जे काही वृद्ध आहेत, ज्यांना काही खरंच दुर्धर आजार आहेत आणि ते एकटे पडलेले आहेत, तर ते वृद्धाश्रमात किंवा स्वतःच्या घरापासून वेगळे, स्वतःच्याच घरामध्ये एका वेगळ्या खोलीत, घरामध्ये राहून पण वेगळे, अशा अनेक गोष्टींमध्ये अडकलेले असतात. अशा व्यक्ती स्वतःचं सामाजिक आरोग्य कसे टिकवून ठेवतील? कठीणच आहे की नाही? म्हणजे तुम्ही अडकलाय स्वतःच्याच दुखण्यामध्ये. सो असा जो प्रकार असतो, तो या जुनाट आजारांमुळे माणसाचं सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारा असतो. संप्रेषण माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर. हे तर तुमच्या जनरेशनसाठी मस्ट आहे.
तुम्हाला हे माहिती असलंच पाहिजे. तंत्रज्ञानाच्या अतिप्रभावाचा किंवा अतिवापराचा सामाजिक प्रभाव. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा व्यसन, सामाजिक अलगाव आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. इकडे-तिकडे कशाला बघायचं? आपल्याच घरामध्ये आपण बघू. आपल्या घरामध्ये 4 माणसं आहेत. प्रत्येकाकडे एक-एक मोबाईल आहे. रात्रीची वेळ आहे. सगळेजण आपापल्या घरी येऊन आता जेवतील, एकत्र बसून जेवतील, गप्पा मारतील. शाळेत काय झालं, कॉलेजमध्ये काय झालं, ऑफिसमध्ये काय झालं, असं बोलायची खरं तर ती वेळ असते. पण मुलांच्या हातात त्यांचा फोन असतो. आई-बाबांच्या हातात त्यांचा फोन असतो. तिकडे टीव्ही सुरू असतो. कोणीही कोणाशी बोलत नाही. सगळ्यांना आपापल्या ह्याच्यातच असतात. खरं सांगू का मी तुम्हाला? मी तुम्हाला माझा स्वतःचा खरा अनुभव सांगते. समोरच्या व्यक्तीशी डायरेक्ट बोललं ना, की असं वाटतं भांडण होईल. त्याच्यापेक्षा ते शाळेत जाऊ दे, कॉलेजमध्ये जाऊ दे, ऑफिसमध्ये जाऊ दे, फोन करून बोलायचं. फोनवर चांगले बोलतात ना लोकं. मग भांडत नाहीत, मग कटकट करत नाहीत. पण समोर बसून तुम्ही काही बोललात, की मग मग काहीतरी बिनसतंच. असा अनुभव खूपदा लोकांना येतो. त्यापेक्षा जाऊ दे ना, कशाला समोर बोला. ऑफिसमध्ये गेल्यावर बोलून घेऊ, काय महत्वाचं बोलायचं. असा लोकं शॉर्टकट काढतात, कारण एकमेकांशी संवादच नाही ना. म्हणजेच काय, आपण आपल्याच घरात राहून पण आपण वेगळे झालोय आणि प्रत्येक जण वेगवेगळं झाले. मग ते कुटुंब नसून विलग इंडिव्हिज्युअल असं आहे. जस्ट एक हॉटेलमध्ये जसे लोकं येतात जातात, तसं घर होऊन जातं. आणि हे तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे काय गरज आहे प्रत्येकाला फोन असण्याची? घरात टीव्ही आहे ना, तो टीव्ही लावा. सगळ्यांनी एकत्र एखादा चित्रपट बघा, एखादं चांगलं कॉमेडी सीरियल बघा, एकत्र हसत-खेळत गप्पा मारत तो फॅमिली टाईम म्हणून स्पेंड करा. पण तसं करणं फार कठीण आहे. तुम्हाला मी सांगते, माझ्या घरात काही वेगळं नाही. माझी तर छोटी मुलं आणि ते कार्टून बघतात आणि ते तेच बघतात, दुसरं काहीच बघू देत नाहीत. मग ते दिवसभर किती वेळ बघणार? मग शेवटी आपण आपला फोन काढून मेसेजेस तरी बघतो, की काय उद्याचं शाळेचं अमुक-तमुक-तमुक. त्यांच्याशी गप्पा मारण्याच्या वेळेमध्ये आम्ही आमचे फोन बघतो आणि ते आमच्याशी न बोलता टीव्ही बघतात. आमच्या लहानपणी असं नव्हतं बरं का. आमच्या लहानपणी आम्ही चौघंही, मी, माझा भाऊ, माझी आई आणि बाबा आम्ही चौघंही एकत्र बसून गप्पा मारायचो. टीव्ही तर तेव्हा बंदच करून टाकायचो आम्ही. कधी-कधी आमच्या बाबांना रात्री 11 वाजायचे घरी यायला. तरी पण आम्ही 11 वाजेपर्यंत त्यांच्यासाठी जेवायला थांबायचो. आणि ते आल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला विचारायचं, "आज तुझ्या शाळेत काय झालं? तुझ्या शाळेत काय झालं? घरामध्ये काय झालं? माझ्या ऑफिसमध्ये आज असं झालं. आज लोकलमध्ये एवढी गर्दी होती. आज असं झालं." मग आता शाळेमध्ये काय होणार आहे? ह्या सगळ्या गप्पा रात्री जेवताना आम्हीच करायचो. एक कुटुंब म्हणून आमच्यामध्ये खूप चांगला बॉन्ड निर्माण झाला, जो अजून पण आहे. अजूनही कुठली महत्त्वाची गोष्ट करायची असेल, तर मी माझ्या घरातल्या लोकांशी बोलते. कारण की ते लहानपणीचे बॉन्ड डेव्हलप झालेले अजून पण मला माहिती आहेत किती व्हॅल्युएबल असतात. मग आजकालच्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे असे बॉन्ड आहेत का? जो प्रश्न मी तुम्हाला विचारते तो माझ्यासाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे आणि हा बदल जो होत गेलेला दिसतोय, म्हणजे आमच्या बालपणापासून आमच्या मुलांच्या बालपणापर्यंत, तुमच्या तरुणपणापासून तुमच्या पुढच्या पिढीच्या बालपणापर्यंत तुम्ही विचार करा ह्याच्यात किती बदल होतील. म्हणजे आमच्या पिढीने तर मोबाईल जन्माला आल्यापासून आता मोबाईल हातात असतानाच मुलं जन्माला येतात अशी सगळी फेज बघितलेली आहे. तर ह्या सगळ्याचा परिणाम आम्ही बघतोय डोळ्यांनी. आणि तुम्हाला आता तो ऑप्शन नाही कारण तुमच्या जन्माच्या आधी किंवा तुमच्या जन्मानंतर तुमच्याकडे ऑलरेडी फोन होते, टेक्नॉलॉजी आहे. तर ह्या सगळ्याचा परिणाम कुटुंब म्हणून आपल्यावरती, एक व्यक्ती म्हणून आपल्यावरती आणि समाज म्हणून आपल्यावरती किती वेगळा पडतोय. काय कसे बनतोय आपण, कसे घडतोय आपण, कसे वागतोय आपण, ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. माध्यमांचा मुलांवर होणारा परिणाम हे तुम्हाला मी आधीच सांगितलं. मुलं दिवसभर कार्टून बघतात. तर बघा तुम्ही ते कुठले पण कार्टून बघा. कुठलेही कार्टून लहान मुलांचं तुम्ही उचलून बघा. त्याच्यामध्ये एकतर मारामारी असते, पळापळी असते, ते डार्क कलर्स असतात. हा त्याला मारतो, तो तिकडे पळतो. ते कॉमेडी असतं खूपदा. त्यांचे डायलॉग पण मजेशीर असतात. पण त्या सगळ्याचा मुलांवर परिणाम काय होतो, की हे असंच करायचं असतं. कोणीतरी कोणाला तरी मारायचं असतं, कुठेतरी पळायचं असतं, कुठेतरी लपायचं असतं, कोणाला तरी मारायचंच असतं, खोड्या काढायच्या असतात. म्हणजे त्याच्यामधनं शिकण्यासारखं, लक्षात ठेवण्यासारखं असं काय असतं? चला, चांगले YouTube चॅनल आहेत, त्याच्यामध्ये मुलांचा अभ्यास होतो, त्याच्यात त्यांचे पोएम्स असतात, स्टोरीज असतात. मान्य आहे ना. पण त्याचा तुम्ही किती वापर करता? दिवसभर काय मुलं तेच बघत बसतात का? तुम्ही बघा, तुम्ही कुठल्या पण घरात बघा. छोट्या मुलाला तुम्ही ते व्हिडिओ लावून द्या. त्याच्यामध्ये ते काही चू टीव्ही असतील का हमटी डमटी काहीतरी त्यांचे पोएम्स लावून द्या. 2-3 पोएम बघतात ते, तुम्ही समोर असल्यावर. तुम्ही गेल्यावरती ते बदलून टाकतात आणि भंगार सगळं शोधून काढतात. नाहीतर आजकाल YouTubeवर शॉर्ट्स बघतात. आणि एकही शॉर्ट त्यातला असा नसतो, की जो त्यांनी खरं बघावा. जगामध्ये खूप रिकामटेकडे लोकं आहेत आणि ते काहीही बनवतात आणि ते बघणारे रिकामटेकडे जे लोकं आहेत त्यांना ती मजा येते.
सो हा सगळा जो वैहातपणा आहे, या सगळ्यामुळे मुलांवरती त्याचा काय परिणाम होतो, याचा आपण विचार करायला पाहिजे. तिसरं आहे आत्महत्या आणि मानसिक आरोग्य. हं. आता ह्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सेल्फीचं वेड एक विनाशकारी तणाव प्रेरित वर्तन असू शकतं. तुम्ही बघितलं असेल बातम्यांमध्ये किंवा न्यूजपेपर्समध्ये असं खूपदा आलंय, की लोकं अशा डोंगराच्या कडेवर जातात, स्वतःचा सेल्फी काढतात आणि पडतात पाण्यात. समुद्राच्या टोकावरती उभे राहतात आणि आमच्या दोघांचे फोटो आम्ही असंच करतोय आणि पडतात समुद्रामध्ये आणि मरतात अक्षरशः. म्हणजे तुम्हाला स्वतःला वॉव! लोकांसमोर दाखवायचंय, तुमच्या सोशल सर्कलमध्ये तुम्हाला दाखवायचंय आणि हे खरे लोकं नाही, हे सगळे व्हर्चुअल लोकं आहेत. तुमच्या Instagramवर, Facebookवर, WhatsAppवर इकडे-तिकडे तुम्हाला बघणारे लोकं तुम्हाला बघत नाहीयेत. तुमच्या फोनमधून तुम्हाला भेटतायत आणि तुम्ही पण त्यांना डायरेक्ट बघत नाहीये. त्यांच्या फोनमधून तुम्ही त्यांना भेटताय. सो हे सगळं व्हर्चुअल विश्व आहे. हे सगळं खोटं विश्व आहे आणि ह्या विश्वामध्ये लोकं एवढे रमतात, की तिथे स्वतःला हिरो किंवा हिरोईन किंवा वाह! मी काहीही करू शकते. हे दाखवण्याकरता स्वतःच्या जीवावर बेतेल असा मूर्खपणा करतात. 30 सेकंदामध्ये मी बघा कशा-कशा उड्या मारून कुठपर्यंत पोहोचतो. असे रील्स तुम्ही पण बघितले असतील. कशाला पण? स्वतःचा वेगळेपणा सिद्ध करण्याकरता तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळताय. तुमचा जीव तुमच्या एकट्याचा नाहीये ना. तुमच्या कुटुंबाचा पण तुमच्यावरती काहीतरी थोडा तरी प्रेमळ अधिकार असतो. तो तुम्ही तुम्ही धरतच नाही ह्या सगळ्या मूर्खपणामध्ये आणि स्वतःच्या जीवाचं कल्याण करून घेता. दुसरं महत्वाचं आत्महत्या. आता याचा एक आणखीन एक दुसरा मुद्दा असा आहे, आपण काहीही केलं की आपण आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करतो. Instagramवर टाकतो, इकडे टाकतो, तिकडे टाकतो. लोकं बघतात, लाईक करतात, त्याच्यावर कमेंट करतात. आपल्याला वाटतं, "वाह! मी काहीतरी भारी केलंय." आणि जेव्हा आपण बघतो की अरे, मागच्या माझ्या फोटोला किंवा मागच्या माझ्या व्हिडिओला एवढे-एवढे लाईक होते, एवढे-एवढे कमेंट्स होते. आज मी काहीतरी टाकतो नवीन मस्त भारी आणि ते टाकल्यावर तुम्हाला अपेक्षित लाइक्स आणि रिव्ह्यूज नाही आले, तर काय होतं? शियाळ. म्हणजे लोकांना आवडलं नाही, म्हणजे लोकांनी पाहिलं नाही. म्हणजे मी आता आणखीन काहीतरी करायला पाहिजे. तर आणखीन काहीतरी, आणखीन काहीतरी, आणखीन काहीतरी तुमच्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही, तर काय होतं डिप्रेशन येतं. आधी मला खूप चांगले लोकं अप्रिशिएट करत होते, आता मला कोणी बघत नाहीये. मग आता मी एकटा आहे. कोणीच माझं नाही. अशा वगैरे पद्धतीचे विचार डोक्यामध्ये यायला लागतात आणि माणसं आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. ही खरंच खूप भयंकर गोष्ट आहे. म्हणजे असं करण्याची खरं गरज का पडावी? आपलं कुटुंब आहे, आपले आई-बाबा आहेत, आपले बहीण-भाऊ आहेत, आपले खरे मित्र आहेत. त्यांच्याशी आपला बॉन्ड असेल, तर दुनिया काही भाड में. देखना है तो देखो, नहीं देखना है तो मत देखो. आपण आपल्या आनंदासाठी एखादी गोष्ट जर करतो, तर त्याच्यात आपला आनंद असला पाहिजे. लोकांना आनंद मिळो अगर न मिळो, हा आपला कन्सर्न नाहीये. त्यांना दाखवण्याकरता आपण करतोय, म्हणजे आपण स्वतःला हलवलंय स्वतःपासून, हरवलंय, बदलून टाकलाय स्वतःचा चेहरा. तर असं केल्यामुळे डिप्रेशन येणार नाही तर काय येणार आहे? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि मग आहे सायबर गुन्हे. हे तर अतिशय विचित्र असं जगामध्ये चाललेलं काय बरं म्हणू शकतो आपण एक अ, खूप मोठा असा हा कांड आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करते आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून लोकांची डोकी तिरकी-तिरकी चालणारी पण असतात आणि त्यातनं ते करतात पण असे गुन्हे. ह्याच्यामध्ये तुम्ही आपण बघा एखादी गोष्ट विकत घेतो, फोन विकत घेतो किंवा बाबा आपलं सिम कार्ड विकत घेतो. बँकेमध्ये आपण आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड ह्या सगळ्या गोष्टी देतो. ॲड्रेस प्रूफ देतो. ही सगळी माहिती आहे, आपली पर्सनल माहिती आहे. ही आपण कुठेतरी शेअर केलेली असते. ती जर कोणी घेतली, तो आपला संवेदनशील डेटा आहे. म्हणजे आपला तो इम्पोर्टंट डेटा आहे, ज्याच्यामध्ये आपली सगळी माहिती आहे. ती माहिती कोणी घेतली, चोरली आणि त्याच्यावरती आधारित काही गडबड केली, तर जबाबदार ठरतो आपण. बरोबर? आपल्या सगळ्या पर्सनल गोष्टी ह्या आपल्याकडे असल्या पाहिजे. लोकांच्या हातात गेल्या आणि त्यांनी त्याचा गैरवापर केला, तर आपण काय करणार? दुसरं आहे ए-टी-एमचे व्यवहार. मी ए-टी-एम मधनं पैसे काढणार, मी त्याच्यात काहीतरी पिन टाकणार आणि तो पिन आणखी कोणी बघितला आणि माझं ए कार्ड चोरलं, तर माझ्या ए-टी-एम मधनं सगळे पैसे तो माणूस काढून घेऊन पण जाईल आणि मला कळणार पण नाही. मग मला मेसेज येईल, एवढे पैसे काढले. म्हणजे काय? पण मी नाही काढले, मग त्याला शोधणार कुठे तुम्ही? हे खूप विचित्र आणि एक सायबर गुन्ह्याचं वेगळंच विश्व आहे. आणि लोकं अशा पद्धतीने हे गुन्हे करतात ना, आपण विचार पण नाही करू शकत, की लोकांची डोकी अशी कशी चालतात. पण पैसे मिळवण्याच्या स्वार्थाकरता एखाद्या माणसाचं आयुष्यभराची कमाई हे लोकं
काय बरं म्हणतात, गडबड करून घेऊन टाकतात. ठीक आहे. मग आहे अ, पुढचा मुद्दा, एक मिनिट हां. फसव्या ऑनलाईन पद्धती आणि सोशल मीडियाचा गैरवापर. कधी-कधी आपल्याला असा मेसेज येतो, की हा मेसेज किंवा हे पी-डी-एफ उघडा किंवा हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला तुमचा अकाउंट कसा सुरक्षित ठेवता येईल हे कळेल किंवा आर्मीबद्दल एखादं काहीतरी असतं. आपल्याला आपल्या आर्मीबद्दल खूप रिस्पेक्ट आहे, हो की नाही? मग त्याच्याबद्दलचं काही असेल तर बघा आपल्या आर्मीतल्या लोकांनी किती अ, कसं शौर्य दाखवलंय. अशा पद्धतीचं काहीतरी असं कॅची असतं, की लोकं त्याच्याकडे आपोआप पॉझिटिव्हली बघायला लागतात. आपण ते उघडलं, ती फाईल उघडली किंवा ते अ, जो काही मेसेज आहे तो ओपन केला, ऑन केला, की आपल्या अकाउंटमधला आपला पर्सनल डेटा जातो. तो एक प्रकारचा व्हायरस असतो. म्हणजे आपल्या अकाउंटमधनं माहिती काढून घेणारा, आपली पर्सनल माहिती चोरणारा तो त्यांच्याकडे पाठवणारा, मेसेज देणारा असा व्हायरस असतो. आपण तर हे बघतो, आपल्याला काय माहिती इथे काय चाललंय? याच्या मागे काय चाललंय? त्याच्या मागे फसव्या ऑनलाईन पद्धतीने सोशल मीडियाचा गैरवापर करण्याच्या या टेक्निक आहेत. ठीक आहे? हे असं करतात लोकं. फोन येतो, "अरे, तुमचा मुलगा असा-असा आहे, इथे अडकला आहे, त्याला मदतीची गरज आहे आणि आम्ही इथे येऊन थांबलोय, आम्ही पोलीस बोलतोय." आणि मग पोलिसांचं नाव ऐकलं, की आपण पहिल्यांदा तर एकतर घाबरतो, की काहीतरी गडबड तर नाही झाली, काही चुकलं तर नाहीये का? काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना? तर त्याच्यामध्ये तुम्ही इकडे या, हे करा, ते करा आणि मग ते खोटे लोकं असतात. खरे-खरे पोलीस लोकांना घाबरवून, पैसे काढून असं वगैरे का करतील ना? पण घाबरलेल्या माणसाला, टेन्शनमधल्या माणसाला ह्यातलं काहीही सुचत नाही आणि ह्याचाच ते गैरफायदा घेतात आणि आपल्याकडे असलेली आपली संपत्ती, पैसे, सोनं काहीही मागतात आणि ते आपण देऊन टाकतो एखाद्या लहानशा भीतीमुळे. ठीक आहे. सायबर गुन्हे म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं त्याचा पुढचा टप्पा आपले ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स बरोबर? आपण एखादा चुकीचा पिन जरी दाबला तरी आपलं अकाउंट रिकामं होऊ शकतं. तर हे स्पॅम असतात. वेगवेगळ्या गोष्टी असतात, की तुम्हाला ह्याच्याबद्दल तुम्ही इथे गेला होतात आणि दुसरं महत्त्वाचं, आपणच तो मूर्खपणा करतो. आपण फिरायला जातो, आपण टॅग करतो. आपण Google मॅप बघतो. हे सगळं ट्रेस होतं कुठेतरी आणि मग त्याच्यामधनं अच्छा तुम्ही तिथे गेला होतात म्हणून तुम्हाला हे व्हाउचर मिळालेलं आहे. आता तुम्ही हे ओपन करा आणि मग तुम्हाला त्यातनं एक हॉटेलमध्ये 10 दिवस राहण्याची संधी मिळेल. आपण विचार करतो, "अरे वाह! भारी आहे हे. करून बघायला हरकत नाही." आपण उघडून बघतो आणि आपला अकाउंट 0. ठीक आहे. ह्याच्याकरता सायबर क्राईम युनिट हे एक वेगळं युनिट चालतं. पोलिसांचं एक युनिट असतं त्याच्यामध्ये हेच सायबर क्राईम जे असतात त्याचा तपास करतात, त्याच्यावरती माहिती घेतात आणि त्या घटनांचा विचार करतात, की कोण असेल, कुठे असेल, कुठून. हे सगळं आय-टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचाच एक भाग आहे. पण ही स्पेशल ब्रांच याच्यामध्ये याचा असा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो, शोध घ्यावा लागतो. मग आता हा सगळा ताण-तणाव, वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रॉब्लेम्स ह्याचं व्यवस्थापन कसं करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट आहे लाफ्टर क्लब. पण त्याच्याही आधी मी सांगेन संवाद. संवाद. संवाद हा सगळ्यात मोठा आपल्या हातामध्ये असलेला, काय म्हणू आपण जादूचा चिराग आहे असं म्हणता येईल. आपल्याला टेन्शन आलं ना, खूप वैताग आला किंवा स्ट्रेस आला, बिनधास्त संवाद साधायचा. कोणाशी बोलायचं? खूप लोकांना हा प्रॉब्लेम असतो, मी कोणाशी बोलू? कोणी माझं ऐकत नाही. तुम्ही तुमचे रिलेशन्स तसे मेंटेन केलेत का कोणाशी तरी? एक तरी तुमचा मित्र असा आहे का, की तुम्ही त्याला रात्री 2:00ला जरी फोन केला तरी पण तो फोन उचलेल आणि ऐकेल? कधी-कधी असं होतं आपल्याला खूप चीड येते, वाईट वाटतं. कोणतरी आपल्याला काहीतरी बोललेलं असतं. खूप भावनाविवश झालेलो असतो आपण. आपण कोणाला तरी फोन करून रडलोय फक्त. अशी एकतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे का? जर नसेल तर ती डेव्हलप करा. चांगले मित्र आयुष्यामध्ये असण्याच्यासारखी दुसरी समृद्धी नाहीये. तुम्हाला औषधं, गोळ्या कशाचीच गरज पडणार नाही तुमच्याकडे चांगले लोकं असतील तर. त्याच्याकरता तुम्हाला स्वतःहून कष्ट करावे लागतील. तुम्हाला स्वतःहून लोकांशी तसे रिलेशन बनवावे लागतील. कामापुरतं बोललात, तेवढ्यापुरतं गेलात, कोण तुम्हाला एंटरटेन करणार आहे? जगामध्ये करोडो लोकं आहेत. तुम्ही आलात काय, गेलात काय, कोणाला काही फरक पडत नाही. पण तुमच्या एका चांगल्या वागण्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीच्या मनावर होतो. स्वतःहून तुम्ही चांगलं वागलात, चांगलं बोललात, तर लोकही तुमचा चांगल्यापणाने विचार करतात. समोरच्या माणसाची वृत्ती तुम्ही बदलू शकत नाही, पण 10 पैकी 2 माणसं तर तुम्हाला चांगली भेटतील. त्या चांगल्या माणसाशी तुम्ही तुमचे रिलेशन्स चांगले मेंटेन केलेत, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही ताण येणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डिप्रेशन येईल अशी परिस्थिती 1000% येते.
कोणीही असू द्या तिथे. जो जन्माला आलाय त्याला या सगळ्या घटनांमधनं जावं लागतं. कोणतरी तुम्हाला खूप बोलतं, तुमची आयडेंटिटी काय आहे, तुझी लायकी काय आहे, तू निघून जा इथून. असे वेगवेगळे शब्द आपल्या कानावर पडतात, ज्याच्यामुळे आपण हलून जातो मनातनं, की आपण विचार करतो, की मी त्यांना माझी माणसं समजत होतो. कोणी असू शकतं तिथे. आपले आई-वडील असतील, आपले बहीण-भाऊ असतील, आपण ज्यांच्या घरात राहतो ते काका-काकू कोणी असू शकतं. आणि मग आपल्याला असं वाटतं, की मी इतके दिवस यांना माझं समजत होतो किंवा समजत होते आणि ह्यांनी आज मला असं म्हणून दाखवलं, म्हणजे मग मी काय विचार केला होता? मग आता मी काय करू? खूपदा आपण कमवलेले पैसे किंवा आपली सॅलरी किंवा आपलं बँक अकाउंट सगळं झिरो आणि मग आपल्याकडे काहीच नाही. म्हणजे आपण एखाद्यावर विश्वास ठेवून एखादी गोष्ट केली आणि मग आपल्याला परतफेड म्हणून काय मिळाला? विश्वासघात. ही सगळी दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये येतात. कमी जास्त प्रमाणामध्ये येतात. पण मग कोणाशी बोलायचं? संवाद साधण्याकरता आपल्याकडे आपल्या कुटुंबातली आपल्या एकदम जवळची माणसं असतात. बघा लहानपणापासूनच आपण सगळ्यांशी भांडकुदळ, तुसडेपणाने, कामापुरते वागलो ना, तर मरेपर्यंत आपण असेच राहतो. स्वभाव बदलता येतो, त्याच्याकरता कष्ट करावे लागतात. आपल्याला दिसतं ना, कोणी आपल्याला भावच देत नाहीये. मग आपण आता आपल्याला बदलायला पाहिजे ना. आपल्या चुकांमधून शिकायचं. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगते. मी जेव्हा शाळेत होते ना, मी खूप खडूस होते. खडूस होते म्हणजे मला खोटं बोलायला आवडायचं नाही आणि मला फालतूपणा आवडायचा नाही. मला अभ्यास करायला आवडायचा आणि मला खरं बोलायला आवडायचं. त्याच्यामुळे खूप मुला-मुलींना माझी भीती वाटायची आणि ते कधीच माझ्याशी बोलायला यायचं नाही. त्यांना वाटायचं की मी त्यांना रागवेन, त्यांना बोलेन. माझा शाळेत पहिला नंबर याच्यात माझी काही चूक होती. मला अभ्यास करायला आवडायचं, पण त्यांना माझी भीती वाटायची की मी बाईंना सांगून टाकेन. मी कशाला कोणाला काय सांगेन. पण ह्या सगळ्यामुळे त्यांचा आणि माझा संवाद फार नाही व्हायचा. कामापुरतं व्हायचं. दीक्षित हे कसं करायचं, ते कसं करायचं. शाळेतल्या महत्त्वाच्या गोष्टी ते माझ्याशी सगळे बोलायचे. पण त्याच्या पलीकडे मैत्री म्हणून नाही, नव्हतीच. पण मला त्याची गरज फार पडली नाही. कारण माझ्या भावाशी माझा छोटा भाऊ म्हणजे 2च वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा, तर तो माझा मित्रच आहे. दुसऱ्या बाहेरच्या मित्राची मला कधी गरजच नाही पडली. माझ्या सगळ्या गोष्टी मी त्याला सांगायचे आणि त्याला सांगितल्यावरती मला समजायचं, की मी कसं वागले. अशी एकतरी व्यक्ती आपल्याकडे पाहिजे. मग आई, बाबा आणि घरामधनंच आम्हाला या सगळ्या गोष्टी कळत होत्या, की ह्या वयामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात. शाळेमध्ये त्यांना ते जास्त चांगलं माहिती होतं. म्हणजे आजकाल ते पॅरेंटिंग वर्कशॉप वगैरे घेतात. ते माझे बाबा ऑलरेडी कुठलेही वर्कशॉप न करता घरामध्ये आमच्या हे वातावरण होतं. नशीब आहे आमचं चांगलं तसं, की चांगल्या घरात जन्माला आल्यामुळे हे आम्हाला याची गरज नाही पडली कधी. आणि मग त्या लहानपणाच्या थोडा आपला हट्टीपणा, थोडा काय बरं म्हणतो, असंच असलं पाहिजे, हे चुकीचं आहे, हे मी करणार नाही, असा जो आडमुठेपणा असतो, ह्यातनं हळू बाहेर येता कॉलेजमध्ये गेल्यावर समजलं, की सगळ्यांशी ॲडजस्ट करायला लागतं. पटो न पटो भांडायची गरज नसते. हं. न भांडताही आपण आपली मतं ठामपणे जगू शकतो. आणि मग तर आयुष्यामध्ये खूप सारे अनुभव घेतल्यानंतर, आता या क्षणाला मी तुम्हाला हा सल्ला देऊ शकते, की कोणाशीही भांडायची गरज नाही. कोणाशीही भांडायची गरज नाही आयुष्यामध्ये. लोकं तुमची किंमत करतात कुठल्यातरी एका फालतूशा गोष्टीवरनं. तुमच्याकरता ती गोष्ट आयुष्यभराचं काय बरं म्हणतो आपण एक दुखणं होऊन जाते, असंही बोलतात. ठीक आहे, एक्सेप्ट इट. त्याच्यातनं सिद्ध करायचं स्वतःला. स्वतःचा मार्ग स्वतः निवडला, की सगळ्यांची तोंड गप्प बसतात. लोकांना काहीतरी पाहिजेच असतं ना, आपल्याला कमी लेखण्याकरता. ह्याला काय, त्याला काय, त्याला पहिला नंबर येत होता शाळेमध्ये, आता काय करतीये आयुष्यात? असं बोलतात लोकं. तुम्ही तुमच्या चॉईसने ठरवलेलं असतं, की नाही मला घरात माझ्या मुलांना वेळ द्यायचा आहे. हे तुमचं डिसिजन आहे. पण त्याच्यावरती प्रश्न विचारणारे रिकामे लोकं असतात. शाळेत तर फार उड्या मारायची, आता बघा काय करते. मी तेच करते जे मला माहिती आहे, की जे योग्य आहे. बरोबर? असं त्यांना आपल्या कृतीमधनं दाखवायचं. वेळ लागतो, पेशन्स लागतात. खूपदा म्हणजे काय बरं मनःशांती ढळून जाते. पश्चाताप होतो, की काय आहे, हे कोण लोकं आहेत, ह्यांच्याशी आपण कशाला बोललो, कशाला मैत्री केली, कशाला संबंध ठेवले. पण कधीतरी ती वेळ येते आणि हे परतफेड करण्याची वेळ येतेच. त्याच्यामुळे घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. संवाद फार महत्वाचा. आपल्या मनातनं जे काही साचलंय काढून टाकायचं. आपलं डोकं शांत होतं. त्याच्यामुळे आपला ताण व्यवस्थित मॅनेज होतो. आणि लोकांना काय ऐकता सोडून देतात. त्यांना कशाला आपलं टेन्शन येईल. त्यांना आपलं टेन्शन नसतं, त्यांना ऑलरेडी स्वतःचंच टेन्शन असतं. सो आपलं टेन्शन आपण रिलीज करायचं, आपण फ्री राहायचं. दुसरे भावना व्यक्त करणे. जे खरं आहे ते बोलून टाकणे. काय होईल?
समोरच्याचं आणि आपलं भांडण होईल. होऊ दे ना. त्याच्यानंतर आपण परत बोलायला जाऊ शकतो. बोलायचं का नाही बोलायचं हा समोरच्याचा प्रॉब्लेम आहे. तो त्याचा प्रॉब्लेम आहे. आपला प्रॉब्लेम नाही. आपल्या बाजूने आपण क्लिअरच राहायचं. छंद जोपासायचे. मला खूप आवडतं गाणं म्हणायला. मला खूप आवडतं चित्र काढायला. मला खूप आवडतं फिरायला जायला. मला फोटो काढायला आवडतं. मला स्वयंपाक करायला आवडतं. माझ्या वेगवेगळ्या कला आहेत, ज्या मला केल्यावरती मला छान वाटतं. जे काही तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे, ते करायचं. म्हणजे आपला ताण आपोआप कमी होतो. लाफ्टर क्लब वगैरे म्हणजे हे काय आहेत? लोकं एकत्र येतात, मोडमोडाने हसतात. हसल्यामुळे इतरांच्या समोर हसल्यामुळे त्यांचं हसणं बघितल्यामुळे आपल्यालाही छान वाटतं. आपणही हसतो, आपोआप हसतो मग. अशा पद्धतीने हे कृत्रिम आहेत, पण असेही काही ऑप्शन्स आहेत. आणि मग योग आणि ताण ह्याचं व्यवस्थापन, योग मार्ग, योगाभ्यास करणे. हा आपल्या भारतीय प्रत्येक पेशीमधला ताण निघून जातो. त्याच्यामुळे चांगल्या व्यायामाची आपल्याला जी गरज असते ती योगाभ्यासाने होते. ताणाचं व्यवस्थापन आपोआप होतं. चांगला आहार घ्या, चांगला विहार करा, चांगल्या लोकांबरोबर राहा, आपोआप ताण निघून जाईल. मग आहे स्वतःच्या चारित्र्याचा विकास. स्वतःला हळू-हळू, हळू-हळू डेव्हलप करत राहायचं. ग्रो करत राहायचं. लोकांचं बोलणं ऐकायचं, त्याचा विचार करायचा, माझं काय चुकलं याचा विचार करायचा आणि स्वतःला वाढवत राहायचं. नुसतंच वय वाढलं, म्हणजे नंबर वाढला असं नाही. आपण किती मॅच्युअर झालोय ह्याचा पण विचार करायचा. समजेल तुम्हाला. आता तुम्ही 15-16व्या वर्षात आहात. तुम्ही 20व्या वर्षापर्यंत जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला वाटेल 15व्या वर्षी मी काय वेड्यासारखा विचार करायचो. 25शीत जाल तेव्हा वाटेल की 20व्या वर्षी मी खरंच किती वेडा होतो. 30शीत जाल तेव्हा तुम्हाला समजेल की केवढा मोठा मागचा 10 वर्षाचा जो वेळ होता माझ्या आयुष्यातला तो मी कसा बदलत गेलो. 40शी येईल तोपर्यंत तुम्ही खूप साऱ्या गोष्टी सोडूनच द्या जगातल्या. मला माहितीये मी काय करतेय. मला माहितीये मी काय करतोय. मला कोणाला काहीही सिद्ध करायची गरज नाही. मला माहिती आहे. बास. माझ्यापुरतं मला माहिती आहे. एवढं जरी झालं तरी पण आपण खूप मोकळे होतो. हे आपोआप टप्पे आपल्या आयुष्यामध्ये येतात. आपलं चरित्र आपण डेव्हलप करायचं. आपलं पर्सनॅलिटी डेव्हलप करत जायची. म्हणजे आपल्याला कोणाला काही वेगळं सिद्ध करायची गरज नाही. मग आपण एखाद्या खूप मेजर प्रॉब्लेममधनं काही अपघात असतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीचं जाणं आपल्याला आयुष्याला कायमचाच चटका देऊन जातं. आपण त्यातनं बाहेरच पडू शकत नाही. किंवा काही प्रसंग एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातले काही भयंकर प्रसंग असतात, जे खरं बोलतानाही माणसाला वाईट वाटेल म्हणजे काही रेप केसेस असतात किंवा काही फॅमिलीवरती आलेला एखादा भयंकर अपघात असतो, जो त्यातनं बाहेर पडणं एखाद्या माणसाला खरंच आयुष्यभर शक्य होत नाही. आणि हे नुसतं बोलून, संवाद साधून वगैरे हे होत नाही. हे वेगळं दुखणं आहे आणि हे खूप डीप दुखणं आहे. खूप आत्म्यापर्यंत पोहोचलेलं दुखणं असतं. त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड लोकांची मदत घेणं. सायकियाट्रिस्ट असतात किंवा समुपदेशक म्हणतो आपण त्यांना. त्यांना भेटून त्याच्यावर मार्ग काढायचे. त्यांच्याकडे त्याच्यावरती काही औषधं असतात, काही पद्धती असतात, ज्यातनं आपण आपल्या मनाला, आपल्या मेंदूला त्या घटनेपासून लांब नेऊ शकतो आणि स्वतःचं उरलेलं आयुष्य बरं घालवू शकतो. आधी बरं घालवायचं, मग चांगलं घालवायचं आणि मग अजून कसं चांगलं होईल त्याच्याकडे जायचं. जो खड्डा पडलाय तो आपण भरून काढू शकत नाहीये. पण तिथून पुढे तर जायला पाहिजे. त्याच्याकरता मदत मागायची गरज पडली, तर ती जरूर घ्यायची. त्याच्यामध्ये कुठलाच कमीपणा नाहीये. त्याच्यामध्ये कुठलीच लाज बाळगायची गरज नाहीये. जे झालंय ते झालंय. त्याच्या पुढे काय? तर पुढे जाण्याकरताच मला मदत हवी आहे. कोणाचा तरी हात धरून मला खड्ड्यातनं बाहेर यायचंय, तर तो हात जरूर मागायचा आणि बाहेर पडायचं. मग आहे सकारात्मक विचार. ते तर सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही कसे विचार करता? तुमच्या हातात आहे. तुम्ही चांगले विचार करा, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्ही स्वतः आनंदी असलात ना, तुमच्या आजूबाजूला सगळे आनंदी असतात. सकाळी उठल्यापासून तुम्ही काहीतरी शोधून काढा आणि कटकट करा. बघा तुमचा सगळा दिवस खराब जाईल. कारण तुम्ही ज्याला भेटाल त्याच्याशी तुम्ही भांडाल. तुम्ही सकाळी उठून फक्त बघा, आनंदाने हसा. कोणी तुम्हाला बोललं, "काय इतक्या उशिरा उठला, तुला काही अक्कल आहे की नाही? 10वी परीक्षा आली हसून बघा म्हणायचं, "हो, ठीक आहे. काल मी जरा जास्त अभ्यास केला होता. मला जास्त झोप आली होती." हसून उत्तर द्या ना. "अगं आई काय करू? माझा ना मेंदूच थकून गेलाय अभ्यास करून-करून." हसून बोला आईकडे. आई पण म्हणेल, "जाऊ दे. ये गरम-गरम चहा घे." आईचा मूड खराब असेल तर आई तुम्हाला सोडणार नाही. कारण तो तिचा नकारात्मक दृष्टिकोन आहे एखाद्या गोष्टीचा बघण्याचा. तिचा नकारात्मक दृष्टिकोन स्वतःकडे घ्यायचा नाही.
तिला काळजी आहे, तिला टेन्शन आहे तुमच्या परीक्षेची, ती तुम्हाला बोलणारच. पण म्हणून माझा मूड खराब करून घेऊन मी परत तिचा मूड खराब करायचा म्हणजे मग भांडण होणारच 100%. ते होतं. समोरचा माणूस आपल्याशी जसं बोलतो तसंच आपण बोलतो. आणि हे मी तुम्हाला एवढं कौतुकाने सांगते, माझी आई मला रागवते तेव्हा मी पण तिच्याशी भांडते कारण ते होतच ना. ती काहीतरी असंच बोलते. "काय हे अमुकच केलं, धमुक" असं म्हणलं की असं वाटतं, "अगं काय तुला आता मी काय सांगू, मी काय करून आले." सो तिला माहीत नसतं आपण काय करतोय, आपल्याला माहीत नसतं ती काय करते. ह्या सगळ्या भानगडीमध्ये होतं काय? भांडण. म्हणून आपले विचार आपण सकारात्मक ठेवायचे. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा परिणाम स्वतःवर करून घ्यायचा नाही. असं झालं की समोरच्या माणसाचा खूप राग आलाय, विषय बदलून टाकायचा. त्या विषयावर बोलायचंच नाही ना, आपोआप वाद मिटतात. मग आहे तंबाखू विरुद्ध एकत्रित चळवळ, सलाम मुंबई फाउंडेशन, सरकारी योजना. हे सगळं काय आहे? आपला ताण आपण कसा व्यवस्थापित करू शकतो ह्याच्या करताच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती. सरकारी योजना आहेत काही-काही. मुलं म्हणजे मुलांना असे काही स्ट्रेस असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते हेल्पलाईनवरती फोन करून सांगू शकतात, की आम्हाला असा-असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला हा स्ट्रेस आहे. ठीक आहे? अनेक शाळा, अनेक शाळांमधली अनेक केंद्र ही मुलांना समुपदेशन करतात. फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्याशी बोलतात. त्यांचा स्ट्रेस रिलीज करण्याकरता त्यांना मदत करतात. आणखीन तंबाखू किंवा ड्रग्स किंवा दारू ह्याच्यामध्ये अडकलेल्या मुलांना रिहॅब सेंटरमध्ये पाठवतात. तिकडे ते तिथे राहतात, खातात, पितात. त्यांच्या वेगळ्या विषयांवर चर्चा होतात. वेगळ्या लोकांबरोबर ते असतात आणि हळू त्यांच्या या सवयींमधनं ते बाहेर पडतात. हा सगळ्याचा निष्कर्ष काय? की आपलं सामाजिक आरोग्य फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं आणि आपल्या समाजाचं, आपल्या कुटुंबाचं सगळ्यांचंच कल्याण अवलंबून आहे. चांगल्या गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी चांगलं सामाजिक आरोग्य महत्वाचं आहे. त्याच्यावर परिणाम करणारे घटक हे अनेक आहेत. स्वतः आपणच असतो. आपल्या आजूबाजूला असलेली लोकं आहेत, तंत्रज्ञान आहे. ठीक आहे? कामाचा आणि आपला असंतुलनाचा भाग, वेळेचं असंतुलन असेल, जबाबदारीचं असंतुलन, ह्या सगळ्यामुळे परिणाम होतो त्याच्यावरती. आणि मग सुरक्षेकरता, सुधारणेकरता काय-काय धोरणं आहेत. संवाद करायचा. हं? बोलून टाकायचं. आपल्या डोक्यावर ओझं ठेवायचं नाही, आपल्या मनात ते साठवून ठेवायचं नाही. आरशासारखं स्वच्छ राहायचं आणि काचेसारखं पारदर्शी राहायचं. मी तर माझ्या आयुष्यामध्ये हेच फॉलो करते. हे बरोबर आहे, चूक आहे मला माहीत नाही आणि माझ्या डोक्यावर कसलाच ताण नसतो. आता माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माहिती आहे, की ही अशीच आहे. ही खोटं बोलणार नाही आणि ही उलट-सुलट काहीही सांगणार नाही. हिला जे विचाराल तुम्ही तिला तेच सांगा. पण हा माझा स्वभाव आहे आणि हा लहानपणापासूनच असा आहे. तेव्हा लहानपणी मला जी घाबरायची ना माझ्या शाळेतले मित्र-मैत्रिणी ते सगळे आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. कारण आता आम्ही सगळे मोठे झालोय. मला म्हणतात ना, "तू तेव्हा लहानपणी किती डेंजरस होतीस." म्हटलं का, "मी तुम्हाला खायचंय का?" म्हणायचं, "काय कसली होतीस तू भयंकर. पहिल्या बेंचवर बसायचीस आणि आम्हाला रागवायचीस. अभ्यास नाही केला, हे नाही केलं." आम्हाला भीती वाटायची. आता ते सगळे माझे चांगले मित्र-मैत्रिणी आहेत. मी एखादी कविता केली, मी त्यांना पाठवते. एखादं गाणं म्हटलं, ते माझं गाणं ऐकतात. ते त्यांच्या ऑफिसमध्ये, जॉबमध्ये काय करतात मला सांगतात. आमच्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करतो. कोणी इंजिनिअर आहे, कोणी बी-एम-सीत गव्हर्नमेंट जॉबला आहे, कोणी रेल्वेमध्ये आहे, कोणी एका मोठ्या कंपनीचं मॅनेजर आहे, कोणीतरी फार्मसीमध्ये हाय पोस्टवरती आहे. सगळं आमच्यापैकी कोणी-कोणी काय-काय करतात. आणि आमच्यापैकी काही जण असेही आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये काही वेगळेच प्रॉब्लेम आलेत. पण आम्ही सगळे एकमेकांशी बोलतो. जेव्हा भेटतो तेव्हा ह्या गोष्टींचं आदान-प्रदान करतो. त्याच्यामुळे सामाजिक आरोग्य चांगलं राहतं. जुने मित्र, लहानपणीचे शाळेतले मित्र-मैत्रिणी, आपलं वेगळं आयुष्य असतं, ते आपण जगलेलो असतो. तर ते मेंटेन करायचं. तुमच्या हातामध्ये आत्ताच फोन आहे. तुम्ही किती मोठे झालात तरी पण WhatsApp तुमच्याकडे आहे. तुम्हाला आता नाही तर नंतर काही वर्षांनी तुमच्या सगळ्या मित्रांची आठवण येईल आणि तुम्ही पुन्हा एकत्र याल. तेव्हा चांगलं वाटेल तुम्हाला. आणि मग आपण ह्या चांगल्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा चांगला वापर केला ना, तर आपलं आयुष्य खरं चांगलं होऊ शकतं. आता एकदा पुस्तकाकडे बघू आणि मग आपला हा लेसन असाही संपलाच आहे. फास्ट फॉरवर्डमध्ये पटापट बघूया आपण काय-काय बोललो. सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणाऱ्या 15 घटकांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण बघितलं, की सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणकोणते असतात. एक आहे मेंटल स्ट्रेस. हा बघा ना बिचारा किती टेन्शनमध्ये बसलाय. व्यसनाधीनता, तरुण किंवा कुमार वयातल्या मुला-मुलींना असलेला सगळ्यात मोठा धोका. त्याच्यानंतर दुर्धर आजार, जे की आपण मगाशीच बोललो. ठीक आहे? मग आता हे सगळं तुम्ही वाचा बरं का. म्हणजे धड्यामध्ये याच्याबद्दल जरा आणखीन काही गोष्टी रंजक पद्धतीने सांगितल्यात. त्या मस्तपैकी वाचा. आपण सगळ्याचं एक्स्ट्रॅक्ट ऑलरेडी वरती बघितलंय. प्रसार माध्यमं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान. पूर्वी
अभ्यास हा मुलगा खेळायला गेला होता बाहेर आणि याची आई त्याला म्हणते, "चल आता अभ्यासाला चल, त्याला खेचून घेऊन येते." आणि हा बघा हा मोबाईल घेऊन बसला होता. याची आई त्याला म्हणते, "चल जा आता खेळायला." हकलते त्याला, पण तो जात नाही. हे 1998 आणि 2017 ह्या 2 वर्षांमधला फरक आहे. किती बदलली आहेत मुलं. आणि घरी येत नव्हते, आता घरातनं बाहेर पडत नाहीत. आणि हे अतिशय वाईट आहे बरं का. ह्याच्यामुळे शरीराची हालचाल नाही, नीट वाढ नाही, नीट भूक लागत नाही आणि सारखे ते डोळे आणि डोकं फालतू मोबाईल आणि रीलमध्ये अडकलेलं. काही उपयोग नाही. हे बघा मोबाईल बघत जेवणारा मुलगा. प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटं बाळ असं आहे. लहान मुलं, मोठ्या मुलांचं तर सोडूनच जा तुम्ही. छोटी-छोटी मुलं 1-2 वर्षाची फोन बघितल्याशिवाय जेवत नाही. मग खाली काय आहे? रस्त्यावर सेल्फी काढतोय हा. हा हुशार बघा. हा सेल्फी काढेल आणि त्याच्या WhatsAppच्या स्टेटसवर ठेवेल किंवा DPवर ठेवेल, नाहीतर Facebookवर टाकेल, नाहीतर Instaवर टाकेल, नाहीतर असं रील बनवेल. पण या सगळ्या भानगडीमध्ये मागणी येणारी गाडी त्याला उडवून गेली तर? असं करतात लोकं खऱ्या आयुष्यामध्ये. अशा रिस्की गोष्टी करून काय मिळतं? अपघातामध्ये एखाद्या माणसाचा अपघात झालाय, त्याला डॉक्टरकडे नाही न्यायचं. त्याला चित्रीकरण करायचं. त्याचं म्हणजे व्हिडिओ काढायचा आणि पोस्ट करायचा. इकडे हे झालं आणि तिकडे ते झालं. अरे पण तुम्ही त्याला वाचवायला जा ना. बरोबर? आपल्याला काय करणं गरजेचं आहे ह्याचं डोकंच वापरायचं नाही. फक्त फोन घेऊन फोनमध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करायच्या आणि काय करायचं फोनची मेमरी फुल करून ठेवायची, मग सगळं डिलीट करून टाकायचं. मूर्खपण आहे. सायबर गुन्हे. बघा, लॅपटॉप तुमच्या खिशातनं पैसे काढून घेतोय. चावीने तुमचं अकाउंट ओपन केलंय आणि हा बघा काय करतोय खाली. डायरेक्ट तुमचं एटीएम वापरून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून तुमच्या खात्यातले तुमचे पैसे काढून घेतोय. हे सगळं बरोबर आहे. हे असं होतं. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे? जागरूक राहायला पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंट, हास्य मंडळामध्ये जा. लोकांचं हसणं बघून बघूनच हसू येईल तुम्हाला. हसलं ना, की खूप सारा स्ट्रेस जातो बरं का. म्हणून विनोदी मालिका, विनोदी चित्रपट मध्ये-मध्ये बघत राहायचे. चांगले विनोद आपणही करायचे. नाहीतर नुसतं मख्खासारखं बसून न राहायचं. विनोद हे आनंदाचे असतात. त्यातनं काहीतरी हसू येतं आपल्याला, मजा वाटते. इतरांच्या विनोदावर हसायचं पण असतं. तर ही चांगली सवय आहे जी तुमच्याकडे असली पाहिजे. तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ, सलाम मुंबई फाउंडेशन, शासनाचे प्रयत्न, हे सगळं आपण मगाशी पीपीटीमध्ये बघितलं, की आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपण कोणातरी सांगायच्या, समुपदेशन करायचं. ठीक आहे? पोलिसांना किंवा इतर संस्थांना जे अशा सगळ्या संकटांमध्ये आपली मदत करतात, त्यांना आपण संपर्क करून स्वतःला आणि इतरांना वाचवलं पाहिजे. दिसतंय आपल्याला, आपल्या मित्राला गरज आहे मदतीची, त्याला काहीतरी टेन्शन आहे, काहीतरी स्ट्रेस आहे. त्याच्याशी स्वतःहून बोला. विचारा त्याला, की "काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का?" कधी-कधी तो घाबरला असतो किंवा बोलण्याच्या कॅपॅसिटीमध्ये नसतो. तुमचं एक वाक्य कदाचित त्याला मोकळं करून टाकेल. जशी तुम्हाला गरज आहे ना सपोर्टची, तशी इतरांना पण गरज असते सपोर्टची. एकमेकांना मदत केल्याशिवाय स्ट्रेस शून्य होणार नाही. इतरांच्या आयुष्यातला स्ट्रेस घालवायचा असेल, तर आधी स्वतःच्या आयुष्यातला स्ट्रेस समजून घ्यायला पाहिजे. आणि स्ट्रेस सगळ्यांना आहे. जन्माला आलेल्या बाळाला आणि म्हाताऱ्या अगदी अगदी म्हाताऱ्या आजी-आजोबांना सगळ्यांना आपापल्या वयाप्रमाणे, आपापल्या पोझिशनप्रमाणे वेगळे-वेगळे स्ट्रेस आहेत. पण स्ट्रेस आहे म्हणून आयुष्य थांबत नाही, संपत नाही. स्ट्रेसला काय बरं म्हणतात हरवून आपण पुढे जायचं असतं. आपल्याला या धड्यामधनं खूप काही महत्त्वाचं कळलं. स्वतःचं आयुष्य, देवाने दिलेलं जे आयुष्य आहे आपल्याला ते खूप मौल्यवान आहे. ते आपण ह्या सगळ्या टेन्शन, धावपळ, गडबड ह्या भानगडीमध्ये खराब करून नाही टाकलं पाहिजे. हा विचार करूया आणि सामाजिक ताण-तणाव ह्यातनं बाहेर पडून स्वतःला एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊया. 10वीत असताना आपल्याला हा धडा आलाय. आपलं नशीब आहे चांगलं. कॉलेजमध्ये जाण्याच्या आधी आपल्याला माहिती आहे, की आपल्याला कोणते-कोणते ताण येऊ शकतात. तर त्या ताणांचं नीट नियोजन करा मुलांनो. आत्तापासूनच तुमच्या आयुष्यामध्ये पुढे येणाऱ्या अनेक आणि स्पेशली तुमच्यासाठी का? कारण की तुमचं भविष्य हे एआय वरती अवलंबून असणार आहे. तुमच्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ड्रास्टिक बदल दिसतील. एआय जनरेटेड गोष्टी असतील. सो त्याचाही एक वेगळा ताण येईल सिस्टमवरती, तुमच्या करिअरवरती, तुमच्या अभ्यासावरती, सगळ्यावरती. वेळेप्रमाणे चाला आणि स्वतःला अपडेट ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची आणि इतरांची नक्की मदत करू शकता. आणि सामाजिक आरोग्य धोक्यात येणार नाही याच्याकरता काहीतरी तजवीज करून ठेवू शकता. चला थांबूया आपण आज इथे. हा धडा संपला. आपण पुढच्या वेळेला आपत्ती व्यवस्थापनाच्या धड्याकडे जाऊया. तो आपला शेवटचा धडा आहे. थँक सो मच. थँक प्रेमा मॅम. थँक संगीता मॅम. बाय मुलांनो.